नमस्कार, मी मोनाली मराठी रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू। चला तर मग मंडळी, कमीत कमी साहित्यामध्ये बघूया ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे। हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 वाटी ओल्या खोबऱ्याचं चव, 2 ते 3 टीस्पून तूप, दीड कप साखर। जेवढं खोबरे असेल त्याच्या अर्धी साखर आपल्याला घ्यायची आहे। मीडियम हीट वरती हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिट। वेलची पूड हे यामध्ये ऍड करायची आहे। हे व्यवस्थित इव्हॅपोरेट झाल्यानंतर त्यामध्ये 2 टीस्पून तूप ऍड करतो। तूप ऍड केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत 7 ते 8 मिनिट मीडियम हीट वरती परतून घ्या। खूप चविष्ट साजूक तुपातले ओल्या खोबऱ्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत। तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू। खोबऱ्याचं मॉइश्चर थोडंसं निघून गेल्यानंतर साखर आपण त्यामध्ये ऍड करूया। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परत 5 मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याला ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे खूप छान फ्राय झालेलं आहे। एक 5 ते 7 मिनिट अजून ह्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ह्याचे लाडू बनवणार आहोत। व्यवस्थित परतून झाल्यानंतर ते मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। 1 ते 1.5 मिनिट हे थंड होऊ द्या आणि मग त्यानंतर ह्याचे लाडू बनवायचे आहेत। अशा पद्धतीने आपले ओल्या खोबऱ्याचे लाडू तयार आहेत। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि चविष्ट असे लाडू आपले रेडी आहेत। चला तर मग खाऊन बघूया। टेस्टी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडल्यास तुमच्या फॅमिली सोबत आणि फ्रेंड सोबत शेअर करा। धन्यवाद। याच्यामध्ये दूध आणि बाकी कशाचं मिश्रण नसल्यामुळे हे लाडू 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकतात। फ्रीजमध्ये थंड करण्याची गरज नाहीये। रूम टेम्परेचरला तुम्ही हे सेट होऊ द्या। 1-2 तास हे सेट व्हायला लागतील, त्यानंतर तुम्ही खाऊ शकता। वेळात वेळ काढून तुम्ही सर्वांनी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद।